नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद. थिंकोमध्ये आपलं पुन्हा एक वेळा स्वागत आहे. आज आपण स्वर आणि स्वरांचे प्रकार हा टॉपिक घेऊन तुमच्यासमोर आलेलो आहे. आता स्वर कशाला म्हटले जाते आणि स्वरांचे प्रकार कसे असतात ते आपल्याला पाहायचं आहे. आता प्रत्येकाला माहीत आहे का पूर्ण उच्चाराचे वर्ण म्हणजे स्वर असतात. काय म्हणायचं? पूर्ण उच्चाराचे वर्ण म्हणजे स्वर असे म्हणतात. आता उदाहरणार्थ पहा, जर आपण नाही काय आता मी नाही का इथं नाही का अ लिहिला, समजा मी इथं अ लिहिला, ओके एक मिनिट. आता मी नाही का इथं अ लिहिला अ आणि याला मी म्हणतच गेलो तर मला नाही का शेवटी आणि असा असा म्हणत गेलो आणि शेवटी मी थांबलो तरी मला काय ऐकू येणार आहे? मला शेवटी पण नाही काय अच ऐकू येणार आहे, बरोबर आहे. म्हणजे मी पहा तर शेवटी सुद्धा काय आलं? अच ऐकवलं. म्हणजे सुरुवात आणि शेवट ज्या वेळेस मी करत आहे तर मला नाही का अच ऐकू येत आहे. पण आता नाही का आपण नाही का अच्या जागी ब लिहून पाहू बरं इथं. आता इथं पहा मी लिहिला ब आणि आता याच्यामध्ये पहा मी म्हणत आहे सुरुवात केली हां आणि शेवट पहा ब ब आहे ना. आता इथं काय दिसत आहे तुम्हाला? इथं काय ऐकू येत आहे? मी सुरुवात तर ब नाही केली, परंतु आखरी काय येत आहे म्हणजे शेवटी काय दिसत आहे? ऐकू येत आहे ना. म्हणजे याचा अर्थ असा होत असते का स्वरांचा उच्चार स्वतंत्र होते. स्वरांचे उच्चार कसा होत असते? स्वतंत्र. स्वतंत्रचा अर्थ होत असते ज्याला कोणाचीही गरज नसते, म्हणून त्याला नाही का स्वर असे म्हणतात. याचा अर्थ असा होत असते स्वतंत्र उच्चारांच्या वर्णांना स्वर असे म्हणतात. हा तुम्ही प्रश्न लक्षात ठेवा. ब हा स्वर होऊ शकते काय? नाही, कारण आपण बचा उच्चार केल्याबरोबर नाही का त्याला गरज पडली अची, म्हणजे आपण म्हटलं ब आणि शेवटी काय ऐकवलं म्हणजे याला गरज पडली आहे ना. परंतु अला कोणत्याही व्यंजनाची पुन्हा व्यंजनाची गरज पडली, वर्णाची गरज पडली नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. आता आपल्याला नाही काय जे स्वर दिसत आहे हे कोणते कोणते स्वर आहेत ते आपल्याला नाही काय, तुम्हाला तर मागच नाही का लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे का स्वर 14 आहे आणि ते नाही काय कोणते कोणते आहे ते आपल्याला मागं शिकवलं होतं. पण असो एक वेळ आणखी आपण नाही का पाहू का स्वर कोणते कोणते आहे. जसं आता नाही का आपल्याला इथं मी स्वर लिहिले, इथं मी लिहिले आहे स्वर आणि कोणते कोणते स्वर आहे. तर सर्वात पहिले सुरुवात तर नाही का अ पासून होणार आहे, म्हणून नाही काय मी लिहिला अ, त्याच्यानंतर लिहिला आ आहे ना, आ. त्याच्यानंतर काय लिहायचं आहे? लहान ई. काय करायचं आहे? लहान ई. त्याच्यानंतर मोठा ई. त्याच्यानंतर मोठा ई. लहान ईच्या नंतर मोठा ई. त्याच्यानंतर नाही का काय लिहायचं आहे? ऊ. कोणता ऊ आहे हा? तर लहान ऊ. त्याच्यानंतर मोठा ऊ लिहा. त्याच्यानंतर लिहिला आपण इथं मोठा ऊ. ठीक आहे. आ ई ई ऊ ऊ. त्याच्यानंतर आपल्याला नाही का ऋषीचा रू लिहायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? ऋषीचा रू. त्याच्यानंतर आपल्याला लिहायचा ऋषीचा रू. त्याच्यानंतर आपल्याला लू लिहायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला लू लिहायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ए. त्याच्यानंतर काय आहे? ए. त्याच्यानंतर एच्या नंतर काय ऐ लिहायचं आहे काय? नाही. त्याच्यानंतर ॲ लिहायचा आहे. ॲ. मग एच्या नंतर काय येणार आहे? ॲ. हा असा लिहायचा आहे. ठीक आहे. ॲ. त्याच्यानंतर काय लिहिणार आहे आपण? ॲच्या नंतर ऐ. आता लिहू आपण ऐ. याला ऐ म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर नाही का काय लिहायचं? ओ. त्याच्यानंतर लिहिला आपण ओ. ओच्या नंतर औ लिहायचं आहे काय? नाही. तर त्याच्यानंतर आपल्याला काय लिहायचं आहे? अ लिहायचं आहे. काय लिहायचं आहे आपल्याला? अ. ठीक आहे. असं लिहायचं तुम्हाला अ. आणि अच्या नंतर येते आता औ. ठीक आहे. त्याच्यानंतर येते औ. आता हे जे तुम्हाला नाही का मी लिहून दिलेलं आहे याला आपण काय म्हणतो? स्वर आहे. आणि स्वर 14 आहे का ते आपल्याला चेक करून घेऊ. पहा बरं, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 म्हणजे आपले जे स्वर आहे ते किती आहे? 14 आहे. ठीक आहे. आणि हे जे 14 स्वर आहे हे तुम्ही नाही का मुखपाठ करून ठेवा. तुम्हाला माहीत असायला पाहिजे का आपल्याला नाही का सुरुवातीला आपले नाही का 12 स्वर होते, परंतु नाही काय ॲ आणि अ हे दोन नाही का नवे स्वर आपल्या स्वरामध्ये ॲड झाले आणि आता स्वरांची जी संख्या आहे ते 14 झालेली आहे. हे म्हणजे डोक्यामध्ये फिट करा. आता तुम्हाला माहीत आहे का ॲ आणि अ हे जे दोन स्वर आहे हे कोणी आणले आपल्या मराठी व्याकरणामध्ये? तर प्राध्यापक अरविंद मंगळूरकर यांनी. ठीक आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता इथं पहा आपण पाहू स्वरांचे प्रकार. ठीक आहे. स्वरांचे प्रकार. आता स्वरांचे जे प्रकार आपण लिहून घेऊ. काय शिकत आहे आपण आता? तर आपण शिकत आहे स्वरांचे काय शिकत आहे मग? प्रकार. ठीक आहे. स्वरांचे प्रकार. स्वरांचे प्रकारामध्ये नाही काय तुम्ही नाही काय एवढंच लक्षात ठेवायचं आहे का स्वरांचे मुख्य प्रकार जर विचारले तर फक्त 3च आहे. स्वरांचे मुख्य प्रकार विचारले तर 3च आहे आणि इतर प्रकारसुद्धा नाही काय त्याच्यामध्ये आपल्याला शिकायचं आहे. मग स्वरांचे मुख्य प्रकार कोणते आहेत? म्हणजे जे मुख्य प्रकार कोणते आहेत तर पहिलं लिहून घेऊ आपण. पहिलं तो दिसत आहे ऱ्हस्व स्वर.
पहिला प्रकार कोणता आहे मग? ऱ्हस्व स्वर. त्याच्यानंतर 2 वर लिहून घेऊ दीर्घ स्वर. दुसऱ्या ह्याच्यात काय लिहायचं आहे आपल्याला? दीर्घ स्वर. स्वर. आणि आणखी एक स्वर शिकायचा आहे आपल्याला, तो स्वराचा प्रकार शिकायचा आहे तिसरा. तर तिसऱ्यामध्ये लिहायचा आहे संयुक्त स्वर. संयुक्त स्वर. संयुक्त स्वर हे स्वरांचे मुख्य प्रकार आहे. इतर प्रकारामध्ये नाही का आपण सजातीय स्वर आणि विजातीय स्वर आपल्याला शिकायचं. जसं आपण नाही काय इतर प्रकारामध्ये आपण इथंच लिहून घे, चौथा लिहून घेतो लागेल तर मी तुम्हाला माहीत असायला पाहिजे का आपल्या स्वराचे मुख्य प्रकार किती आहे? 3च आहे. फक्त नाही का आपण नाही काय एक्स्ट्रामध्ये नाही काय 2 स्वराचे 2 प्रकार आणखी लिहितात. कोणते कोणते? एक आहे सजातीय स्वर. ठीक आहे. सजातीय स्वर. आणि एक आणखी 5वा जो प्रकार दिसत आहे त्याला म्हणायचं विजातीय स्वर. काय म्हणायचं? विजातीय स्वर. दिसत आहे इथं विजातीय स्वर. ठीक आहे, विजातीय स्वर. हे जे तुम्हाला दिसत आहे हे स्वरांचे नाही का प्रकार आहे. म्हणजे मुख्य प्रकार 3 आणि इतर 2 प्रकार आपण शिकून घ्यायचे आहे. यावरच नाही का तुम्हाला असंख्य प्रश्न नाही का दिसणार आहे. स्वर आणि स्वरांच्या प्रकारावरच असंख्य प्रश्न तुम्हाला नाही का परीक्षेमध्ये जे विचारलेले आहेत ते तसे स्वरूपाचे तुम्हाला कुठेही पहा तुम्हाला भेटून जाईल. आता स्वरांचा एक प्रकार कशा स्वरूपाचा नाही का शिकायचा आहे ते आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे ऱ्हस्व स्वर कशाला म्हटले जाते, दीर्घ स्वर कशाला म्हटले जाते, संयुक्त स्वर कशाला म्हटले जाते, किंवा सजातीय स्वर आणि विजातीय स्वर कशाला म्हटले जाते ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. आणखी एक लक्षात ठेवा, आपण नाही काय स्वर आणि स्वरांच्या प्रकारासोबत नाही काय म्हणजे आपली नाही काय स्वरादी असते ते पण आपण आजच नाही का शिकून घेऊ. म्हणजे तुम्हाला नाही काय आणखी फायदा होणार आहे. ठीक आहे. मग आता पाहायचं आहे स्वरांच्या प्रकारामध्ये जो ऱ्हस्व स्वर आहे ते आपल्याला पाहू आपण. आता पहा, स्वराचा जो पहिला प्रकार आहे त्याला आपण काय म्हटलेलं आहे? तर त्याला म्हटलं आहे आपण ऱ्हस्व स्वर. काय म्हटलेलं आहे? ऱ्हस्व स्वर म्हटलेलं आहे. स्वरांचा जो पहिला प्रकार आहे काय म्हटलं आहे? ऱ्हस्व स्वर. ऱ्हस्व स्वर कोणते कोणते आहे ते पहा. ऱ्हस्व स्वर आपण लिहून घेऊ. ऱ्हस्व स्वर लहान अ म्हणजे आपल्याला अच म्हणायचं आहे. त्याच्यानंतर लहान ई. ठीक आहे. त्याच्यानंतर लहान उ. त्याच्यानंतर रू. त्याच्यानंतर रूच्या नंतर लू. त्याच्यानंतर हा सुद्धा ॲड करून घ्या. ठीक आहे. म्हणजे ऱ्हस्व स्वर जर तुम्हाला विचारले काय ऱ्हस्व स्वर कोणते कोणते, तर ऱ्हस्व स्वर दिसत आहे लहान ई, लहान उ, त्याच्यानंतर ऋषीचा रू, लू आणि त्याच्यानंतर दिसत आहे याला आपण ऱ्हस्व स्वर म्हणतो. आता ऱ्हस्व स्वर कारण नाही का याला एक मात्रा लागते आणि म्हणून नाही का याचा उच्चार करताना एक मात्रा लागते म्हणून याला ऱ्हस्व स्वर म्हटलं जाते. किंवा याचा उच्चार करताना हा उच्चार आखूड होतो म्हणून सुद्धा याला नाही काय ऱ्हस्व स्वर असं म्हटलं जाते. हे लक्षात ठेवा. आता ऱ्हस्व स्वर नाही काय आपण नाही काय तसं म्हणजे काय विलांटी आणि उकारावर शिकू शकतो. कारण बरेच विद्यार्थी असे सुद्धा आहे का ज्यांना नाही काय ऱ्हस्व विलांटी कशाला म्हटलं जाते आणि दीर्घ विलांटी कशाला म्हटलं जाते हे सुद्धा माहीत नाही. म्हणून आपण नाही काय लक्षात ठेवा ऱ्हस्व विलांटी आणि ऱ्हस्व उकार कसा असते ते आपल्याला पाहायचं आहे. उदाहरणार्थ पहा, मी आता इथं नाही काय क घेतला. कचा मी पाय मोडलेला आहे म्हणजे याच्यात मी कुठल्याही प्रकारचा स्वर मिसळू शकतो. मग आता इथं प्लस घेतला. आता क मध्ये मला नाही काय ई लिहायचा, मला ऱ्हस्व ई लिहायचा नाही म्हणून मी आता इथं लहान ई घेतला. इथं घेतला मी लहान ई. ठीक आहे. आता जर क अधिक लहान ई आला असेल तर याचा नाही काय जे विलांटी असते याची जी विलांटी असते ते लक्षात ठेवा अशा स्वरूपाची लिहायची आहे. हे झाली विलांटी आणि या विलांटीला म्हटले जाते ऱ्हस्व विलांटी. क्लिअर झालं? इथं ऱ्हस्व विलांटी लक्षात ठेवा. आता पुन्हा आपण नाही का इथं मी काय घेतला, इथं पुन्हा क घेतला. ठीक आहे. आणि कच्या सोबत मी घेतला प्लस आणि प्लसच्या नंतर नाही का आता मी घेतला लहान उ घेतला आणि लहान उ घेतल्याच्या नंतर क प्लस उ बरोबर. आता याचा काय झाला कू झाला. पण कू कसा लिहिला मी? कू कसा लिहिणार आहे आता मी? हा अशा स्वरूपाचा दिसत आहे ना. ह्या जो उकार दिलेला आहे या उकारालाच म्हणायचा ऱ्हस्व उकार. म्हणजे ऱ्हस्व जे स्वर आहे, ऱ्हस्व स्वर जे दिसत आहे ते कोणते कोणते आहे मग? अ, ई, उ, अ, ई, उ, रू, लू, हे तुम्हाला नाही का ऱ्हस्व स्वर दिसत आहे. आणि तुम्हाला आता हे सुद्धा माहीत झालं ऱ्हस्व विलांटी कशी स्वरूपाची द्यावी लागते आणि ऱ्हस्व उकार कशा स्वरूपाचा द्यावं लागते. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला नाही का शिकायचं आहे 2 नंबरवर शिकून घेऊ आपण. 2 नंबरवर शिकून घेऊ आता दीर्घ. आता पहा दीर्घ स्वर.
दीर्घ स्वर. 2 नंबरवर आपल्याला काय शिकायचं आहे? दीर्घ स्वर. आता दीर्घ स्वरमध्ये कोणते कोणते स्वर येणार आहे मग? तर दीर्घ स्वरामध्ये नाही काय, आता काय सॉरी एक मिनिट, आ लिहायचं आहे, आ ऱ्हस्व स्वर. आता दीर्घ स्वरामध्ये काय आपला एक आहे आ, त्याच्यानंतर मोठी, कोणती ई आहे? मोठी, आणि त्याच्यानंतर नाही का काय आहे? मोठा ऊ. ठीक आहे, मोठा ऊ, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर नाही का आपण नाही काय त्याच्यामध्ये अ सुद्धा घेऊ शकतो. याच्यामध्ये नाही काय अ घेतल्या जाते म्हणून अ घेतला. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर नाही काय जे संयुक्त व्यंजन सुद्धा नाही काय याच्यामध्ये येते, म्हणून एवढं लक्षात ठेवा. मी जे ब्रॅकेट करून दाखवत आहे, जसं नाही काय ए, त्याच्यानंतर नाही काय ऐ, त्याच्यानंतर ऐ, त्याच्यानंतर नाही काय ओ, आणि त्याच्यानंतर नाही काय औ. यांना सुद्धा नाही का दीर्घ स्वर म्हटले जाते. परंतु याचा हा जे हे जे दिसत आहे ना, ए ऐ ओ औ, ए ऐ ओ औ, यांचा एक स्वतंत्र टॉपिक आहे ना, संयुक्त स्वर, तर त्याकरता आपण त्याच्यात शिकणार आहे. परंतु दीर्घ स्वर कशाला म्हटले जाते? तर आ, ई, उ आणि अ यांना आपण काय म्हणायचं आहे? मग दीर्घ स्वर म्हणायचं आहे. बरं, आता या दीर्घ स्वरांची सुद्धा नाही का विलंटी आणि उकार शिकूनच घेऊ. कोणते कोणते आहे? समजा आता नाही का मी पुन्हा नाही का इथं क घेतला, इथं मी घेतला पाय मोडलेला क, आणि क च्या समोर प्लस घेतला, आणि प्लसच्या नंतर नाही का इथं मी घेतला ई घेतला. ठीक आहे, आता याच्यापासून जो की बनणार आहे तो कसा बनान? की. हे झालं तुमचा की, आणि याला म्हणायचा दीर्घ विलांटी. काय म्हणायचा? दीर्घ विलांटी. त्याच्यानंतर मी घेतलं इथं क, पाय मोडलेला आहे, आणि इथं घेतला मोठा ऊ. काय घेतलेला इथं मी? मोठा ऊ. दोघापासून नाही का काय बनला? उकार दिला, म्हणजे दोघापासून काय बनला? कू बनला, आणि कू बनला. कूचा उकार कसा आहे? या तोंडाचा आहे. कूचा उकारचा नाही काय तुम्हाला नाही काय या तोंडाचा जे दिसत आहे उकार दिसत आहे, आणि म्हणून याला काय म्हणायचं? दीर्घ उकार. ठीक आहे, म्हणजे आपण ऱ्हस्व स्वर कशाला म्हटल्या जाते आणि दीर्घ स्वर कशाला म्हटल्या जाते आपण पाहिलेलं आहे. आता त्याच्यानंतर नाही का आपण नाही काय संयुक्त स्वर सुद्धा पाहूनच घेऊ. आता इथं पहा, संयुक्त आपण नाही का काय तिसरा प्रकार, समजा तिसरा प्रकार आपण पाहून राहिलेलो आहे, आणि या तिसऱ्या प्रकारामध्ये तिसरा प्रकार पाहत आहे. तिसरा प्रकार कोणता आहे मग आपला? तिसरा प्रकार, जे आपले मुख्य प्रकार 3 आहे ना, तिसरा प्रकार. आणि यामध्ये नाही का आपण काय शिकत आहे? संयुक्त. काय शिकत आहे? संयुक्त स्वर. आता एक लक्षात ठेवा, संयुक्त स्वरचा अर्थच काय होते? 2 स्वरापासून बनलेला स्वर. 2 स्वरांपासून बनलेल्या स्वरांना आपण काय म्हणतो? संयुक्त स्वर म्हटले जाते, है ना. जसं मी म्हटलं होतं का या जे ऱ्हस्व स्वर असते त्यांना काय लागते? कमी वेळ लागते, किंवा त्याचा जो आहे एक मात्रा बनते, त्याचा आखूड उच्चार होते. याच्यानंतर दीर्घ स्वरामध्ये आपण दीर्घ स्वरामध्ये लक्षात ठेवायचं आहे का याचा नाही का उच्चार करताना जास्त वेळ लागते, लांबट उच्चार होते, आणि त्याच्यानंतरच नाही का याला नाही का 2 मात्रा असते. हे दीर्घ स्वराचे नाही का काही महत्त्वाचे नाही का लक्षणे आहे ते लक्षात ठेवा. आता जो तिसरा प्रकार दिसत आहे संयुक्त स्वर, संयुक्त स्वरामध्ये तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे का 2 स्वरांपासून बनलेला जो नाही का स्वर असते त्याला संयुक्त स्वर बनते, आणि म्हणून ते स्वर कोणते आहे मी वर लिहून दिला आहे, हे ब्रॅकेटमध्ये तुम्हाला दिलेलंच होतं. ठीक आहे, मग कोणते कोणते? तर पहा, ए, त्याच्यानंतर ऐ, त्याच्यानंतर ओ, त्याच्यानंतर औ. ए, ऐ, ओ, औ या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात, आणि या स्वरांना दीर्घ स्वर असे सुद्धा उच्चारल्या जात असते. ठीक आहे, आता संयुक्त स्वर बनले कसे हे महत्त्वाचं आहे. पहा बरं, आता उदाहरणार्थ आपल्याला इथं पाहायचं आहे ए बनला. हा जो ए आहे ना, हा कसा बनला बा? तर याच्यामध्ये नाही काय 2 स्वर आहे, आणि ह्या 2 स्वरापासून हा ए बनला आहे. कोणते कोणते पहा, जसं आपण नाही काय अ घेतला, आणि या अमध्ये लहान ई किंवा मोठी ई ॲड केली. लहान ई किंवा मोठी ई हे दोनपैकी कोणती ई ॲड केली, आणि अ अधिक ई बरोबर काय बनत असते? ए बनते. म्हणजे लक्षात ठेवा, अ अधिक लहान ई किंवा मोठी या दोघांपासून काय बनते? ए बनते. ठीक आहे, म्हणजे हा झाला संयुक्त ए, म्हणजे संयुक्त स्वर. त्याच्यानंतर नाही का पहा बरं, सेकंडमध्ये आपल्याला नाही का लक्षात घेऊ ऐ पाहू आपण. ठीक आहे, आता इथं पहा ऐ दिसत आहे, ऐ सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. आता इथं फक्त लक्षात ठेवायचं आहे आ. इथं आपण घेतला आ अधिक लहान ई किंवा मोठी. लहान ई किंवा मोठी बरोबर काय बनते? ऐ बनते. काय बनते? ऐ बनते. म्हणजे काय घ्यायचा? आच्या समोर लहान ई किंवा मोठी ई जर घेतली तर काय बनला? ऐ बनला. आता त्याच्यानंतर आपण नाही का औ पाहू बरं. आता याच्यामध्ये पहा, आता इथं मी
ओ काय लिहिला मी इथं ओ लिहिला. ठीक आहे. आता ओ कसा बनला पहा. मी काय घेतलं अ घेतला आणि अच्या समोर प्लस आणि त्याच्यानंतर लहान ई किंवा मोठी ई घेतली. काय घेतली लहान ई किंवा मोठी ई घेतली आणि या दोघांपासून काय बनते मग सॉरी इथं ऊ पाहिजे होता थोडा नाही काय आपण काय करू याला कट करून टाकू. ठीक आहे. आता इथं काय करायचं आहे आपल्याला नाही का अच्या समोर लहान ऊ किंवा मोठा ऊ लहान ऊ किंवा मोठा ऊ लहान ऊ आणि मोठा ऊ म्हणजे अच्या समोर लहान ऊ किंवा मोठा ऊ येत असन तर या दोघांपासून काय बनला मग काय बनला तर बनला ओ. याच्यापासून बनला ओ बनला. तसंच पुन्हा नाही का मग आपण नाही का काय करायचं आहे औ बनवायचं आहे. मग औ कसा बनते ते पहा. औ कसा बनते आता औ मध्ये नाही का तुमच्या लक्षात आलं का ज्या वेळेस नाही काय आपण नाही का काय घ्यायचं आहे आ घ्या प्लस घ्या आ घेतला प्लस घेतला आणि प्लसच्या नंतर लहान ऊ किंवा मोठा ऊ काय घेतला आहे आपण मोठा ऊ लहान ऊ किंवा मोठा ऊ इथं घेतला आपण मोठा ऊ. आता लहान ऊ आणि मोठा ऊ यापासून बनला तुमचा औ काय बनला औ. अशा स्वरूपाचे नाही काय संयुक्त स्वर तयार होत असते. म्हणजे हे जे संयुक्त स्वर आहे हे तुम्हाला नाही काय एक्झामच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे असते. ते त्यावर तुम्हाला प्रश्न विचारते का समजा ऐ कसा बनला औ कसा बनला आणि तुम्हाला फोल्ड करून दाखवा लागते. तर तुम्ही हे फोल्ड करून नाही का पाहू शकता का या स्वरूपाची फोल्ड राहत असते. ठीक आहे. त्याच्यानंतर नाही का आपल्याला पाहायचं आहे जे आपण नाही का आणखी प्रकार शिकत आहे त्याला म्हटलं जाते सजातीय स्वर. आपण चौथा म्हणून याला है ना सजातीय स्वर. आता सजातीय आता बा सजातीय म्हणजे सारख्या जातीचे. इथं नाही का सचा अर्थ काय होईल मग सचा अर्थ होईल सारखे सचा अर्थ होईल सारखे. सजातीय स्वर जसं उदाहरणार्थ सजातीय म्हणजे सारख्या जातीचे स्वर आले पाहिजे. उदाहरणार्थ पहा जसा अ डॅश घेतली आपण आणि आ आणि आ हे सारख्या जातीचे दिसत आहे. त्याच्यानंतर ई आणि इथं मोठा ई हे सारख्या जातीचे दिसत आहे आणि त्याच्यानंतर ऊ आणि मोठा ऊ त्याच्यानंतर काय दिसत आहे आपल्याला मोठा ऊ हे याला म्हटलं जाते सजातीय स्वर. सारखे दिसत आहे ना म्हणून सारख्या जातीचे असन तर सजातीय. ठीक आहे. एकदम सारखे दिसत आहे डबल रोल म्हणू शकतो आपण त्याला तर ते तुम्हाला नाही काय सजातीय स्वर म्हणायचं. ठीक आहे. आता तुमच्या मनात एक प्रश्न येणार आहे का सर मग ए ऐ ओ औ हे सुद्धा तर नाही का तसे या स्वरूपाचे दिसते पण नाही. ज्या वेळेस आपण याची फोड करतो ना ए ऐ ओ औ यांची जेव्हा फोड करतो शेवटी तुम्हाला पहा ना हे कसे बनते अ आणि ऊ म्हणजे हे दोन वेगळे वेगळे दिसते आणि या दोघापासून नाही का काय बनला ऐ बनते है ना. म्हणून नाही का लक्षात ठेवायचं जे आपले नाही का सहजातीय जे स्वर दिसत आहे ते फक्त कोणते तीनच गट पडते अ आ ई आणि ऊ हे तीनच गट लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर आता चौथा म्हणजे त्याच्यानंतर आपण पाचवा प्रकार पाहू. आता काय म्हणायचं आहे विजातीय. तर मग आपण विजातीय ठीक आहे विजातीय स्वर. ठीक आहे विजातीय स्वर हे लक्षात ठेवा. आता विजातीय स्वर म्हटलं तर आपण कोणते स्वर घेणार आहे. वीचा अर्थ काय होईल विरुद्ध. ठीक आहे विरुद्ध जातीचे. मग विरुद्ध जातीचे स्वर कोणते येणार आहे तर आता इथं पहा जसा मी नाही का अ घेतला जसा अ दिसत आहे आणि या अच्या समोर जर मी ई घेतला मोठी ई लाईन कोणती पण घेतली तर हे दोन वेगवेगळ्या जातीसारखे वाटत आहे ना हे सारखे दिसत आहे का नाही म्हणून याला म्हणायचं विजातीय. आणखी एखादा गट पहा जसा मी नाही काय समजा ऊ घेतला लहान ऊ घेतला आणि नाही काय इथं नाही काय घेतला मी ई घेतला काय झाली हे सारखे दिसत आहे काय नाही हे काय दिसत आहे वेगवेगळे दिसत आहे आणि वेगवेगळे दिसत आहे म्हणून त्याला आपण म्हणायचं काय म्हणायचं विजातीय स्वर. विजातीय स्वराच्या आपण जोड्या कितीही पाडू शकतो पण सहजातीच्या तीनच लक्षात ठेवायच्या. ठीक आहे. आता त्याच्यानंतर नाही का आपल्याला नाही काय मी तुम्हाला म्हटल्यानुसार आपल्याला नाही काय हे झाले स्वर आणि स्वरांचे प्रकार. आता त्याच्यानंतर आपल्याला नाही का स्वरादीसुद्धा आपण आता वेळ आहे म्हणून शिकूनच घेऊ. आता पहा आपल्याला नाही का एक टॉपिक शिकायचा आहे स्वरादी काय शिकायचं आहे आपल्याला स्वरादी. आणि स्वरादी कोणते आहे मग आपले एक आहे अम आणि एक आहे आहा एक आहे अम आणि एक आहे आ. याला आपण काय म्हटलं गेलेलं आहे स्वरादी. स्वरादीचा अर्थ काय होत असते स्वर आहे आदी
ज्याच्या असा तो वर्ण. लिहून घेतो मी, लागेल तर तुमच्या लक्षात असो. स्वर आहे, स्वर आहे, स्वर आहे आधी, आधी, आधीचा अर्थ पहिले. हां, स्वर आहे आधी ज्याच्या, ज्याच्या, स्वर आहे आधी ज्याच्या, स्वर आहे आधी ज्याच्या असा तो वर्ण. स्वर आहे आधी ज्याच्या असा, असा तो वर्ण, असा, ज्याच्या असा तो वर्ण, असा तो वर्ण, असा तो वर्ण. म्हणजे स्वर आहे आधी, आधी म्हणजे पहिले, स्वर आहे आधी ज्याच्या असा तो वर्ण. आता पहा, जसा उदाहरणार्थ काय, उदाहरणार्थ पहा, सर्वात पहिले नाही काय आपण नाही काय, जर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आपल्याला अम लिहायचा आहे, अम, तर तुम्ही अम असे लिहिता काय, पहिले नाही काय बिंदू देता आणि मग नाही काय अ लिहिता. असं कधी लिहिताय का तुम्ही? आहे ना, असं तर कधी लिहू नाही शकत, हे चुकीचं आहे ना, हे काय चुकीचं आहे. तुम्ही काय करणार आहे, तुम्ही सर्वात पहिले काय करणार आहे, पहिले स्वर घेणार आहे, म्हणजे पहिले घेणार आहे अ घेणार आहे आणि त्याच्यानंतर नाही का काय करणार आहे, तुम्ही त्याच्यावर बिंदू देणार आहे, म्हणजेच एक बिंदू दिला आणि म्हणून नाही का हा झाला स्वरादी. तसंच नाही का आपण नाही का काय करू शकतो, इथं आ लिहिला, समजा अ लिहिला आणि अच्या नंतर नाही का दोन उभे बिंदू दिले, ह्या झाला स्वरादी. हे दोन्ही नाही का स्वरादी म्हटल्या जाते. या स्वरादीमध्ये एकाला नाही का म्हणजे आपण स्वरादी म्हणू शकतो, याला नाही का विसर्ग, म्हणजे हे चिन्ह कसे असते हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. मग आता सध्या लक्षात फक्त एवढं लक्षात राहा, स्वरादी म्हणजे काय. स्वरादी म्हणजे जे पहिले येते, म्हणजे स्वराच्या पहिले, म्हणजे स्वर पहिले येते आणि त्याच्यानंतर ते वर्ण बनते, त्याला आपण काय म्हणू शकतो, स्वरादी म्हणू शकतो. आता इथं पहा, इथं तुम्हाला नाही का स्वरादी म्हटले नाही का, हा जो एक दिसत आहे, आपण नाही का हा जो अ दिसत आहे आणि या अवर नाही का आपण नाही का एक असं नाही का काहीतरी नाही का दिलेलं आहे आणि याला आपण नाही का काय म्हणायचं आहे, बिंदू म्हणायचं आहे. याला काय म्हणायचं, सध्यापुरतं इथं बिंदू म्हणा, याला याचं नाव ठेवू आपण बिंदू, बिंदू, ठीक आहे, याला म्हणू आपण बिंदू. आणि लक्षात ठेवा, बिंदूचे दोन प्रकार पडतात, म्हणजे याचा अर्थ बिंदूचे किती प्रकार पडतात, बिंदूचे दोन प्रकार, दोन प्रकार, बिंदूचे किती प्रकार पडतात, दोन प्रकार, प्रकार पडतात, पडतात, पडतात. ओके, बिंदूचे किती प्रकार पडतात, मग दोन प्रकार पडतात. आता बिंदूचे दोन प्रकार कोणते कोणते पडतात हे लक्षात ठेवायचं आहे. आता समजा हा मी इथं बिंदू लिहिला, ओके, हा झाला बिंदू, हा झाला आपला बिंदू, बिंदू. आणि याचे नाही का आपण नाही का दोन प्रकार पाडू, एक पाडू अनुस्वार, एकाला एका बिंदूला म्हणायचं अनुस्वार, 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 आणि एकाला म्हणायचं अनुनासिका, अनुनासिका, नासिका, अनुस्वार आणि अनुनासिका. आता अनुस्वार आणि अनुनासिका म्हणजे काय, जर बिंदूचा उच्चार स्पष्ट आणि खणखणीत होत असेल, बिंदूचा उच्चार स्पष्ट आणि खणखणीत होत असेल तर त्याला म्हणायचं अनुस्वार. उदाहरणार्थ पहा, मला नाही काय गंगा लिहायचं आहे, मला लिहायचं आहे गंगा, गंगा असं मला लिहायचं आहे, बरोबर आहे. पण मी अचानक विसरलो आणि नाही काय हा जो आहे ना, हा डोक्यावर जो दिलेला आहे हा बिंदू दिलाच नाही, तर त्याचा अर्थ काय होईल मग, ग गा, त्याचा अर्थ काय होईल मग, बिंदू नाही दिला ना मी, हे बिंदू दिलाच नाही, मग काय झालं, ग गा झालं, ग गा. मग आता मला सांगा, आपल्याला काय म्हणायचं होतं गंगा, परंतु मी म्हणजे चुकीनं नाही का तो बिंदू दिलाच नाही, त्याला काय मग ते काय झालं, ग गा झाला, शब्द चुकीचा झाला. याचा अर्थ या बिंदूची गरज या गवर आहे. म्हणजे आता जर मी याच्यावर नाही काय टिंब दिला, आता गंगा होती, याचा अर्थ असा होत असते, जर त्याची गरज असेल, म्हणजे हा खणखणीत वाटलं ना, स्पष्ट आणि खणखणीत उच्चार झाला ना त्याचा, म्हणून ज्या वेळेस नाही काय बिंदूचा उच्चार स्पष्ट आणि खणखणीत होती आणि त्याची गरज असतेच, त्यावेळेस त्याला काय म्हणायचं, अनुस्वार. ठीक आहे. आता अनुनासिका कशामध्ये, अनुनासिकेचा अर्थ असतो नाकातूनही त्याचा उच्चार होते, त्यावेळेस म्हणायचं आहे. जसं आता इथं पहा बरं, मी नाही काय इथं दोघं हा शब्द लिहिला, दोघं. मराठी व्याकरणामध्ये सुरुवातीच्या काळात आपण नाही काय शेवटच्या अक्षरावर, म्हणजे शेवटचं जे नाही काय अक्षर होतं त्याच्यावर नाही काय असा बिंदू देत होतो. ठीक आहे. बरं, आता ह्या जर शब्द मी वाचला, हा शब्द वाचला दोघं, काय होते, दोघं, हा असा होते. आता म्हणजे याच्यावर बिंदू दिलेला आहे, मग आता याला अनुस्वार म्हणायचा काय, तर नाही, याला मी अनुनासिका म्हणणार आहे. का बरं, याचं स्पष्टीकरण पहा. आता उच्चार पाहायचा दोघं, पण ज्या वेळेस नाही काय मी नाही काय हा विसरलो ना, मी आता मी विसरलो आणि मी लिहिलं इथं दोघं, दोघं असं लिहिलं.
शब्दाचा अर्थ बदलला काय? शब्दाचा दोघं इथेही दोघंच वाचलं आणि इथेही दोघंच वाचलं, शब्दाचा अर्थ बदलला नाही. म्हणजे इथं बिंदू दिला तरी चालते आणि नाही दिला तरी चालते. म्हणजे याचा अर्थ होत असते, अनुनासिकाचा अर्थ असा होत असते अस्पष्ट आणि नाही का ओझरचा ज्याचा उच्चार होते, अस्पष्ट आणि ओझरचा ज्याचा उच्चार होते त्याला म्हणायचं अनुनासिका. मग लक्षात ठेवा, अनुस्वार कशाला म्हटलं जाते आणि अनुनासिका कशाला म्हटलं जाते. बरं, अनुस्वार आणि अनुनासिका ह्या बिंदूचे जे आहे दोन प्रकार आहे. बिंदूचे प्रकार किती आहे मग? दोन. कोणते कोणते? अनुस्वार आणि अनुनासिका. जसं मी कंकण कंकण म्हटलं तर हा शब्द कशामध्ये ॲड झाला? मग कंकण हा शब्द झाला अनुस्वारामध्ये, कारण नाही का कवर नाही का ते म्हणजे अनुस्वार म्हणजे बिंदू पाहिजेच. आता इथं जर नाही का मी म्हटलं ह म्हटलं, मी फक्त काय म्हणायचं आहे मला ह म्हटलं आणि याच्यावर जर बिंदू दिला आणि जर नाही का मी हा बिंदू असाही लिहिला असाही लिहिला तर त्याचा अर्थ बदलत नाही. म्हणून नाही का हा जो बिंदू दिसत आहे याला म्हणायचं अनुनासिका. ठीक आहे, हे दोन तुम्हाला नाही का लक्षात आलं पाहिजे. आता त्याच्यानंतर नाही का आपल्याला समजलं पाहिजे विसर्ग. त्याच्यानंतर लक्षात येते आपल्याला विसर्ग. जसं आपण नाही का काय लिहिलं होतं, इथं आहा लिहिला होता, इथं काय लिहिलं होतं आहा, इथं दिसत आहे तुम्हाला. आणि हे जे उभे दोन बिंदू दिसत आहे, या उभ्या दोन बिंदूंना नाही का हे जे उभे दोन बिंदू दिसत याला म्हणत असतो आपण विसर्ग. यालाच म्हणायचं आपल्याला विसर्ग. ओके, आता लक्षात ठेवा, जे विसर्ग असते ते विसर्गाचा उच्चार नाही का ह सारखा होते है ना, ह सारखा पाय म्हणजे असा एकदम नाही का ह सारखा जे उच्चार होते त्याला आपण विसर्ग म्हणतोय. श्वास सोडणे काय म्हणू आपण शकतो त्याला, एक श्वास सोडणे है ना. जसं विसर्गाचा उच्चार श्वास सोडणे किंवा ब्रेक लागणे. आता पहा बरं, मला नाही काय म्हणायचं आहे दुःख, मला म्हणायचं आहे दुःख. ठीक आहे, मी आता नाही का इथं शब्द लिहिला दुःख. आता इथं पहा वाचताना नाही काय आपण लक्षात ठेवतो नाही ठेवतो हे नंतरचा विषय, पण मराठी व्याकरण ज्या वेळेस शिकतो तेव्हा तुमच्या लक्षात येऊनच जाते का पहा मी काय करत आहे, दुःख इथं थांबलो, पहा दुःख ख आहे ना असा उच्चार झाला. म्हणजे कुठंतरी आपण छोटासा नाही का श्वास नाही का काय केला आपला सोडला आहे ना, दुःख मला दुःख झाली आहे ना. ज्या वेळेस नाही का आपण नाही काय श्वास सोडतो त्यालाच मनाचा विसर्ग. आणि म्हणून दुःख असा शब्दामध्ये नाही का जो तुम्हाला नाही का हे उभे दोन बिंदू दिसत आहे त्याला म्हणत असतो आपण विसर्ग. ठीक आहे, हे जे सर्व स्वरूपाचे आहेत, जसं नाही काय स्वर कशाला म्हटले जाते, स्वरांचे प्रकार कशाला म्हटले जाते, त्याच्यानंतर आपण नाही का आणखी नाही काय ते काय शिकलेलं आहे, जे स्वरांच्या प्रकाराच्या नंतर स्वराजी शिकलेलं आहे. हे सर्व एक्झामाच्या दृष्टिकोनातून आम्ही लेक्चर बनवलेलं आहे. हे जर लेक्चर तुम्ही नाही का पाहत आहे तर नक्कीच तुम्हाला नाही का याचा नाही का बेनिफिट होईल, हे आम्हाला पूर्णपणे म्हणजे गॅरंटीच आहे. तरी आता याच्यामधून नाही का तुम्ही फक्त एवढंच काम करायचं आहे का तुम्हाला नाही का हा लेक्चर कंटिन्यू पाहायचा आहे, हे सिरीज कंटिन्यू करायची आहे आणि 100% तुम्ही नोकरीवर लागणार. मराठी व्याकरणाच्या भरोश्यावर 100% लागणार. इतरत्र तुमचा अभ्यास चांगलाच चालू आहे. मराठी व्याकरण हे बोनस मार्क देऊन जात असते. तुम्ही फक्त तो अभ्यास करा. आणि जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर थँक्यू व्हेरी मच.